मी काय म्हणालो तुमच्या लक्षात आलं का? आपण कधी कुठल्या कार्यक्रमाला गेलो तर तिथे आपल्या उपस्थितीची दखल घ्यावी, आपली विचारणा करावी, आपला मान सन्मान करावा, आदर सन्मान करावा हे प्रत्येकाला वाटत असते आणि ते वाटणं स्वाभाविक असते, कारण तो मानवी स्वभाव आहे. आणि समजा आदर सन्मान करताना एखादा फूल जरी आपल्या वाटेला आलं नाही तरी आपण आपल्या स्वभावामुळे तिथे नाराज होत असतो, आपले रुसवे फुगवे दिसत असतात. परंतु ज्यांच्या खडतर आयुष्यामध्ये ज्यांनी आपल्या अंगावर आलेले दगड, माती आणि शेण फुले म्हणून झेलली आणि आपल्या बहुजन वर्गाचं सगळं आयुष्य फुलासारखं फुलवलं, असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी. आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. आता तिथे लिहिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले. आता त्यांच्या आडनावामध्ये फुले आहेत म्हणून त्यांनी इतरांचं आयुष्य फुलासारखं केलं असं म्हणता येईल का आपल्याला? नाही. तर आपलं आयुष्य फुलासारखं करण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केलेला आहे, त्यांनी आयुष्य जे वेचलेलं आहे ते सरांच्या बोलण्यातून तुम्ही बऱ्यापैकी ऐकलेलं आहे, या अगोदरही तुम्ही वाचलं असेल, अभ्यासलं असेल, बरोबर? परंतु आपण त्यांना महान आत्मा म्हणतो. महात्मा म्हणजे काय? महान आत्मा. ज्यांचा आत्मा इतका महान असतोय का त्यांना स्वतःच्याही जीवाच्या